श्री स्वामी समर्थ. हिंदू धर्मामध्ये आपण गाईला अतिशय महत्त्व दिलेलं आहे. 33 कोटी देव जिच्यामध्ये वास करतात अशी आपली गोमाता, तिची पूजा केल्याशिवाय कोणतंही कार्य सिद्धीस जात नाही बरं का. घरामध्ये तिचा आशीर्वाद असणं, तिचं गोमूत्र असणं, शेण असणं, पंचगव्य असणं हे अत्यंत शुभकारी मानलं जातं वास्तुशास्त्रानुसार. तसेच कोणत्याही यज्ञामध्ये असो किंवा कोणत्याही पूजामध्ये असो, या गोष्टींचा उपयोग केल्याशिवाय त्याला दुसरा तरुणोपाय नाही आहे. तुम्हाला गोपद्म व्रत माहीत आहे का? नसेल तर आज मी त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती देणार आहे. गोपद्म व्रत हे आषाढी एकादशीपासून म्हणजे देवशयनी जी एकादशी आहे त्यापासून तर देव उठणी एकादशीपर्यंत 4 महिने करतात बरं का. हे गोपद्म व्रत अत्यंत शुभकारी, फलदायी, तसेच घरामध्ये सगळे सकारात्मकता आणणारं, आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण करणारं असं आहे. आता या व्रतामध्ये उपवास तापास काही करायचा नाही. फक्त आपल्याला एक गोष्ट करायची आहे जी सातत्याने करायची आहे. 4 महिने म्हणजे चातुर्मासामध्ये देवशयनी एकादशीपासून तर देव उठणी एकादशीपर्यंत म्हणजे आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशीपर्यंत हे व्रत करायचं आहे. आता हे व्रत कसं करायचं आहे तर घरामध्ये आपल्याला ही रांगोळी म्हणजे गोपद्म 33 गोपद्म जे आहेत ते नित्याचे काढायचे आहेत, दररोज काढायचे आहेत. दररोज काढायची, परत दुसऱ्या दिवशी देवपूजा करताना ती रांगोळी साफ करायची, परत दुसरी काढायची. असं आपल्याला चातुर्मासामध्ये पूर्ण व्रत हे करायचं आहे. हे व्रत अत्यंत शुभकारी, फलदायी तसेच सोपे आहे. याच्यामध्ये दुसरं कोणतंही तामझाम किंवा कसली व्रत वैकल्य म्हणजे उपास तापास करण्याची गरज नाही. आता हे व्रत का करावं, कशासाठी करावं तर घरामध्ये सकारात्मकता आणण्यासाठी, देवांचा आशीर्वाद मिळण्यासाठी. ज्या मातेमध्ये 33 कोटी देव वास करतात तिला देव घरामध्ये तिचे गोपद्म 33 पूजल्याने अत्यंत फलदायी आहेत, शुभकारी आहेत, मनातल्या इच्छा पूर्ण करणारे आहेत, घरामध्ये सकारात्मकता देणारे आहेत या गोष्टी. त्यामुळे हे व्रत केलं जातं. आता हे व्रत सगळ्यांनी करावं, लहानांपासून मोठ्यांनी. कोणी केलं तरी चालतं. समजा घरामध्ये देवपूजा महिला करतात तर मग अशा वेळेला काय करतात, घरामध्ये अडचण आली तर 4 दिवस हे व्रत बंद पडेल तर तुम्ही कोणत्या मुलाकडून करून घेऊ शकता किंवा घरातले मोठे माणसंही हे व्रत करू शकतात. फक्त सातत्य हवं. आणि जर घरात कोणीच नसेल आणि तुम्ही एकटेच असाल किंवा अडचण वगैरे आली तर तुम्हाला रांगोळी जशाच तशी ठेवायची, ती मोडायची नाही आणि 4-5 दिवस झाल्याच्या नंतर परत याचा क्रम सातत्याने ठेवायचा. आता 33 गोपद्म रोज काढायचे. कधीपर्यंत तर देव उठणे एकादशीपर्यंत, कार्तिकी एकादशी जी आहे तोपर्यंत हे व्रत करायचं. या व्रताची सांगता, उद्यापन कसं करायचं तुम्ही हे व्रत कंटिन्यूही ठेवू शकता बरं का. कोणी 4 वर्ष हे व्रत ठेवतं, कोणी 5 वर्षाचं करतं. तर या व्रताचं उद्यापन कसं करायचं असतं तर एका सुवासिनीला आमंत्रित करायचं, तिची ओटी भरायची, तिला 33 रुपये किंवा जे काही तुमच्याकडे दक्षिणा असेल ते 33 संख्येमध्ये दान करायची असते. तिची ओटी भरायची, सौभाग्य अलंकार द्यायचे आणि तिला या गोपद्माची 33 दक्षिणा म्हणून 33 रुपये देऊ शकता किंवा काही 33 गोष्टी द्यायच्या असतात. ही झाली व्रताची सांगता. अत्यंत फलदायी, शुभकारी असणारं हे व्रत तुम्ही देवघरामध्ये या छोट्या सहाणेवरही काढू शकता बरं का. आता बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की माझ्याकडे मोठी सहाण नाही आहे, तर अगदी छोटी तळहातावर बसणारी अशी सहाण पहिले लहानपणी बघा बाळाला गुट्टी देण्यासाठी ही वापरली जायची. मग नंतर इकडे तिकडे ठेवण्यापेक्षा मी तिचा उपयोग देवघरामध्ये अशा पद्धतीने रांगोळी काढण्यासाठी करत असते. आता देवघरामध्ये मोठी जागा नसते तर छोट्या जागेमध्ये आपण गोपद्म अशा पद्धतीनं काढू शकतो. ही झाली छोटीशी माहिती पण अत्यंत उपयोगाची आहे. ही तुम्ही नक्की करून बघा, फॉलो करा. त्याचबरोबर गोपद्माचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा. श्री स्वामी समर्थ.